आपल्याला मिळाले याचं श्रेय श्री रामकृष्ण परमहंसांना जातं. श्री रामकृष्ण परमहंस आपल्याला मिळाले याचं श्रेय रोसमनी देवी यांना जातं. रोसमनी देवी या अतिशय गरीब आणि साधारण कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता आणि अगदी लहान वयात त्यांचं लग्न झालं रामचंद्र दास यांच्याशी. रामचंद्र दासांचे जे वडील होते त्यांनी अगदी शून्यातनं एक व्यवसाय उभा केला होता आणि एका जमीनदारीला पण सुरुवात केली होती. रामचंद्र दास ते सांभाळायचे. लग्नानंतर रोसमनी देवींना पण त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी शिकवायला सुरुवात केली. ते दोघं मिळून व्यवसाय सांभाळायला लागले. आणि अतिशय भारतीय परंपरेनुसार की पैसे का बरं कमवायचे, की ते पैसे कमवल्यानंतर त्याचा फायदा लोकहितासाठी पण झाला पाहिजे, या उद्देशाने या दोघांनी पण खूप जनहिताचे कार्य केले. त्यांनी पूल बांधले, रस्ते बांधले, कालवे बांधले, अशा सगळ्या गोष्टी आजही कलकत्त्यामध्ये आहेत. पुढे रामचंद्रदासांच्या मृत्यूनंतर ही अडाणीबाई काय सगळा व्यवसाय सांभाळणार म्हणून त्यांचा फायदा घेण्याचा अनेक लोकांनी प्रयत्न केला. पण रोसमनी देवींनी अतिशय उत्तमरित्या तो व्यवसाय सांभाळला आणि आपले लोकहिताचे कार्य सुरूच ठेवले. एकदा हुगळी नदीमध्ये मासेमारीवरती इंग्रजांनी खूप मोठा कर लावला. सगळे जे कोळी बांधव होते ते अनेक जमीनदारांकडे गेले, पण इंग्रजांच्या विरुद्ध जाण्याचा किंवा त्यांच्याकडे तक्रार करण्याची हिंमत कोणाचीच नव्हती. शेवटी ते रोसमनी देवींकडे आले. रोसमनी देवींनी इंग्रजांना समजेल त्या भाषेत त्यांना धडा शिकवला. त्यांनी इंग्रजांशी एक करार केला. 10 किलोमीटरचा एक पट्टा जो होता नदीचा तो त्यांनी भाडेतत्त्वावर ब्रिटिशांकडून घेतला आणि त्या आपल्या बाउंड्रीच्या दोन्ही एंडला मोठी लोखंडाची साखळी त्यांनी बांधली, जेणेकरून तिकडची जी वाहतूक आहे ती बंद होऊन जाईल. आणि मधल्या 10 किलोमीटरच्या पट्ट्यात त्यांनी कोळी लोकांना सांगितलं की तुम्ही इथे मासेमारी करा. असं झाल्यामुळे ब्रिटिशांची जी नदीतली वाहतूक आहे ती बंद झाली. त्यांनी तक्रारी केल्या. पण राणी रोसमनींनी सांगितलं की आपला करार आहे, ही जागा माझी आहे, याच्यात मी काही पण करू शकते आणि तुमच्या वाहतुकीमुळे माझ्या कोळी लोकांना अडथळा होतो म्हणून मी चेन लावलेली आहे. शेवटी इंग्रजांना तो टॅक्स जो आहे, तो कर जो आहे तो रद्द करावा लागला आणि मासेमाऱ्यांना परत गंगा नदीमध्ये मासेमारी करता आली. असंच एकदा दुर्गापूजेच्या वेळेस पण झालं होतं. दुर्गापूजेवरती ब्रिटिशांनी बंदी आणली होती. ढोल वाजतो, आवाज होतो, त्याच्यामुळे त्रास होतो म्हणून. राणी रोसमतींनी स्वतःचा जो प्रायव्हेट रस्ता होता, तिने तो रस्ता पूर्ण आजूबाजूने सगळीकडनं बांबू ठोकून रस्ता बंद केला आणि रस्त्याच्या आतमध्ये त्यांनी ढोल वाजवून दुर्गापूजेचा उत्सव साजरा केला. याचा ब्रिटिशांना त्रास झाला. त्यांनी तक्रारी केल्या. रोसमनी म्हणे की मी माझ्या प्रायव्हेट जागेमध्ये काही पण करू शकते. तुम्ही पाहिजे तर कोर्टात जा. अशा प्रकारे तिने ब्रिटिशांना त्यांच्या भाषेत धडा शिकवला. राणी रोसमती ही वैष्णव प्रथेतली होती. त्या जगन्नाथ आणि कृष्णाच्या भक्त होत्या. पण एक दिवस अचानक रात्री त्यांच्या स्वप्नामध्ये काली माता आली आणि त्यांनी सांगितलं की माझं मंदिर बांध. राणी रोसमतींनी योग्य जागा शोधली गंगा नदीच्या काठी आणि काही जागा ब्रिटिशांकडनं, काही जागा मुसलमानांकडनं विकत घेतली आणि तिथे आजचं जे दक्षिणेश्वर काली मंदिर आहे ते उभं झालेलं आहे. ते राणी रोसमनींनी बांधलेलं आहे. पण तिथे काली मातेची प्राणप्रतिष्ठा करायला आणि पूजा करायला त्यांना कोणी मिळत नव्हतं. शेवटी रामकुमार चट्टोपाध्याय नावाचे एक पुजारी त्यांना मिळाले. त्यांनी देवीचं सगळं केलं. या रामचंद्र चट्टोपाध्यायांच्या बरोबर त्यांचा लहान भाऊ गदाधरही होता आणि हाच गदाधर पुढे जाऊन श्री रामकृष्ण परमहंस झाले. पुढे राणी रोसमती पण रामकृष्णांच्या भक्त झाल्या आणि आपल्याला माहिती आहे की त्याच रामकृष्णांचे भक्त पुढे विवेकानंद झाले. सो अशा सामान्य कुटुंबातनं आलेल्या स्त्रिया पण किती कर्तृत्ववान होत्या याच्याबद्दल या अपराजिता या पुस्तकात वाचायला मिळेल आपल्याला. उद्या 8 मार्च आहे. उद्या आपण शेवटच्या राणीबद्दल बोलणार आहोत. सो स्टे ट्यून्ड.